आज काल आपण टेबलचा पहिला पार्ट बघितला होता, टेबल टाकायचा कसा. आज आपण सेकंड पार्ट बघतोय आणि बाकीच्या ज्या कमांड्स आपल्या राहिल्या टेबल्स बाबतच्या त्या सगळ्या आपण आज पूर्ण करणार आहे. कालच्या टॉपिक मध्ये आपण डॉक्युमेंट मध्ये टेबल कसा टाकायचा 3 पद्धतीने टाकण्याचं शिकलो. टेबल मध्ये डाटा कसा टाकायचा, टेबलच्या प्रॉपर्टीज बघितल्या, रो, कॉलम, सेल, टेबल कशाला म्हणतात हे बघितलं. टेबल मध्ये नेव्हिगेशन कसं करायचं ते पण आपण कालच्या बॅच मध्ये बघितलं. टेबल मधील भागांचे सिलेक्शन कसे करायचे, रो, कॉलम, सेल किंवा टेबल कसे सिलेक्ट करायचे हे पण आपण बघितलं. त्यानंतर टेबल इन्सर्ट कसा करायचा, रो कॉलम यांची हाईट विड्थ कमी जास्त कशी करायची ते पण आपण कालच्या टॉपिक मध्ये बघितलं. कालचा टॉपिक आपला इंटरनेटला अपलोड झालेला नव्हता, त्याचं रेकॉर्डिंग व्यवस्थित झालं नव्हतं, म्हणून आज तो दोन्ही टॉपिक्स अपलोड होतील. ठीक आहे. बघा, आज आपल्याला बघायचे टेबल मध्ये कॉलम्स कसे इन्सर्ट करायचे, रो तर आपण इन्सर्ट करायचं शिकलो, शेवटी शिकलो, पण कॉलम आणि रो आपण दोन्ही बघणार आहे. टेबल फॉर्मॅटिंग आपल्याला बघायचंय, काल बघितलं बेसिक फॉर्मॅटिंग, अजून काही ऍडव्हान्स फॉर्मॅटिंग असेल ते बघायचंय. अलाइनमेंट, हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल अलाइनमेंट आपल्याला बघायच्या. काल आपण फक्त हॉरिझॉन्टल बघितल्या, त्यात व्हर्टिकल अलाइनमेंट सुद्धा असतात टेबल मध्ये. टेबलचे सॉर्टिंग कसं करायचं, टेबल मध्ये फॉर्म्युला कसा टाकायचा, या गोष्टी आजच्या टॉपिक मध्ये आपण बघणार आहोत. मग जाऊ आपण आपल्या वर्ड कडे. स्टार्ट, ऑल प्रोग्राम्स, त्याच्यामध्ये मायक्रोसॉफ्ट वर्ड 2013 आणि वर्ड 2013 याच्यावर क्लिक केलं, ओपन झालं. आता मी ब्लँक डॉक्युमेंट इथे घेतो, कालची आपण फाईल तयार केली होती ती आपण ओपन करून घेऊ. काल आपण फाईल तयार केली, बघ हीच पाहिली ना काल. मार्क स्टेटमेंट आपण टाईप केलं होतं, बरोबर. नाही, बरं ठीक आहे. आपण पण अशीच होती, कालची फाईल सेव्ह झाली नाही. ठीक आहे, तर टेबल आपल्याकडे ओपन आहे. टेबलचं आपण बेसिक फॉर्मॅटिंग काल केलं होतं. हेडिंगला बॅकग्राऊंड दिला होता, बाउंड्री आपण सजवली होती रेड कलरने आणि थोडीशी लाईनची साईज आपण मोठी घेतली होती. तर आज आपल्याला बघायचं, समजा आता हे आपले 10 कॅन्डिडेटचा डाटा इथे टाईप झालेला आहे. बघा 10 आहे का टेबल मध्ये आपल्या, आहे ना 10, बरोबर आहे ना. मोजा बरं, नाहीये. हा बघा 5 नंबर नाहीये, तर तो चुकून राहिला 5 नंबर. मग आता तो आपल्याला टाकायचा आहे आपल्याला. मग रो किंवा कॉलम इन्सर्ट आता आपल्याला मध्ये टाकायचा आहे, तो शेवटी टाकायचा आहे. तर तुम्हाला मी सांगितलंय की इथे टॅब की प्रेस केली का ऍड होणार, पण आपल्याला तो मध्येच टाकायचा आहे. मग मध्ये टाकायचा, मग 4 नंबरच्या शेवटच्या टॅब की प्रेस करू, केली प्रेस, पण तो 6 नंबर मध्ये जातो, म्हणजे पुढच्या रो मध्ये जातो, आहे का नाही. आपल्याला 4 आणि 6 मध्ये आपल्याला एक रो ऍड करायचा आहे. तर 2-3 पद्धती त्याच्यासाठी. पहिली म्हणजे 6 नंबरचा कॉलम रो सिलेक्ट करा किंवा 4 नंबरचा सिलेक्ट करा. 6 नंबरचा मी सिलेक्ट करतो. 6 नंबरचा सिलेक्ट केला. ज्यावेळेस आपला टेबल सिलेक्ट असतो त्यावेळेस आपल्या वर्ड मध्ये 2 टॅब नवीन ऍड झालेले. बघा इकडे डिझाइन आणि लेआउट हे 2 टॅब ऍड झाले ना ऍड, 2 टॅब. टेबल टूल्स म्हणून त्याला वरती नाव आलं आणि खाली डिझाइन आणि लेआउट. जसे तुम्ही टेबलच्या बाहेर क्लिक कराल, बघा मी आता इथे बाहेर क्लिक करतो, ते 2 टॅब निघून गेले.
गेले का नाही? कारण की त्यांचा बाहेर जनरल टेक्स्टला काही उपयोगच नाही ना डॉक्युमेंटमध्ये. टेबलला फॉर्मॅटिंग करण्यासाठी किंवा टेबलवर प्रक्रिया करण्यासाठी ते दोन टॅब आहेत. जर तुम्ही टेबलमध्ये नाहीचे, टेबलचं सिलेक्शन मध्ये नाहीचे, तर मग ते टॅब येणारच नाही. मग आपण पुन्हा 6 नंबरचा रो सिलेक्ट करू. दोन्ही टॅब ऍक्टिव्हेट झाले. त्यातला लेआउट टॅब, डिझाईन टॅब हा तो टेबल डिझाईन करण्यासाठी, म्हणजे टेबलचं फॉर्मॅटिंग साठी. आपण बेसिक फॉर्मॅटिंग बघितलं, आपण ऍडव्हान्स फॉर्मॅटिंग डिझाईन मधून बघणारच आहोत. पण त्याच्या अगोदर आपण लेआउट टॅब बघू. लेआउट मध्ये गेलो. लेआउट मध्ये माझा 6 नंबरचा रो सिलेक्ट आहे. इथं इन्सर्ट म्हणून कमांड आहे बघा, आहे का? रो आणि कॉलम हा ग्रुप आहे. त्याच्यामध्ये डिलीट म्हणून पण ऑप्शन आहे. त्या डिलीट वर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं दिसतंय डिलीट सेल, डिलीट कॉलम, डिलीट रो, डिलीट टेबल. हे 4 पर्याय दिसतात. तुम्हाला काय समजा एखादा रो, अनावश्यक रो जर काढून टाकायचा असेल तर तुम्ही यापैकी एक कमांड तुम्ही वापरू शकतात. रो काढायचा आहे तर डिलीट रो म्हणा, कॉलम काढायचा आहे तर डिलीट कॉलम म्हणा. पण आता डिलीट कॉलम म्हटलं, सिलेक्शन काय कसलं आहे? रोचं आहे. आणि डिलीट कॉलम म्हटल्यावर काय होईल बघायचं. काय कोणता रो, कोणता कॉलम डिलीट होईल सांगा बरं, तुम्हाला काय वाटतं? सिरियल नंबर इथं म्हणणं आहे. बरोबर. तुझं काय म्हणणं आहे? नाही, त्याने माघार घेतली. म्हटलं काहीतरी तो, पण आता माघार घेतली. ठीक आहे, डिलीट कॉलम. पूर्ण टेबलच डिलीट झालं. सगळे कॉलम, सगळ्या कॉलमची एक एक सेल सिलेक्ट होती ना आपली. रो सिलेक्ट म्हणजे काय? अंडू कमांड मी देतो, परत आणतो. चूक झाल्यावर वर्ड मध्ये किंवा एक्सेल मध्ये आपल्याकडे ही कमांड आहे की ज्याने आपण आपली चूक सुधारू शकतो. हा, तुम्हाला जर सिलेक्शन जरी नसेल, समजा 6 नंबरचा रो डिलीट करायचा आहे, मी सिलेक्ट नाही केला, पण त्यात कर्सर ठेवला फक्त, आणि तुम्ही कमांड दिली लेआउट मध्ये डिलीट, डिलीट रो म्हटलं तर तो डिलीट झाला बघ. बरोबर. आता परत अंडू कमांड देतो. आता मी डिलीट मध्ये जातो आणि कॉलम म्हणतो. कोणता कॉलम डिलीट होईल आता? आता सिलेक्ट आहे का रो? नाही. कॉलम सिलेक्ट आहे का? नाही. मग कोणता कॉलम डिलीट होईल? ज्या कॉलम मध्ये कर्सर आहे तो. कर्सर कुठे आहे? दिसतच नाही, बाहेर पडतो मी. हा बघा आता दिसतोय. दिसतोय का ब्लिंकिंग होणारा कर्सर? कुठे? कॅन्डिडेट नेम मध्ये आहे. कॅन्डिडेट नेम कॉलम मध्ये आहे का नाही? जागृती पूजा बोडकेच्या ठिकाणी आहे, पण तो कॉलम कोणता आहे ज्याच्यात कर्सर येतो? तर तो कॅन्डिडेट नेम. मग तुम्ही जर डिलीट कॉलम म्हटलं तर तो कॉलम डिलीट होईल पूर्ण. हे लक्षात घ्या. तो सिलेक्ट असो नसो, पण ज्या कॉलम मध्ये कर्सर आहे तो डिलीट होईल. बरं, मग कष्ट घेत बसायचे. कॉलम डिलीट करायचं त्या कर्सर, त्याच्यामध्ये फक्त कर्सर ठेवा आणि डिलीट कॉलम म्हणा, डिलीट होऊन जाईल. ठीक आहे. त्यानंतर डिलीट टेबल, तर तो डिलीट होईल टेबल. डिलीट सेल म्हटलं तर ज्याच्यात तुमचा कर्सर आहे तो ती सेल डिलीट होईल. म्हणजे पूजा बोडके या नावाची सेल डिलीट होईल. पण डिलीट समजा ती डिलीट झाल्यावर त्याच्या जागेवर काय आणायचं हा प्रश्न आहे त्याच्या पुढे. मग तो 4 पर्याय देतो. तो सांगतो का खालची वर घ्यायची कशी सेल, म्हणजे पूजा बोडके डिलीट झाल्यावर नंतर अस्मिता पवार वरती आली पाहिजे. जर तुम्ही पहिला पर्याय निवडला तर अस्मिता पवार वरती. शिफ्ट सेल अप, नाही इथं लेफ्ट आहे. पहिला ऑप्शन आहे लेफ्ट, लेफ्ट कडची येईल. बरोबर. त्याच्यानंतर शिफ्ट सेल अप, अप खालची येईल. डिलीट एंटायर रो, पूर्ण रो डिलीट करायचा का? म्हणजे एक तर उजवीकडचे पुढे घ्यायची, उजवीकडची इकडे घ्यायची डावीकडे, किंवा खालची वर घ्यायची. बरोबर. या 2 पर्याय. आणि तुम्ही एंटायर रो एंटायर कॉलम जर वापरला तर इथून तुम्ही ते रो किंवा कॉलम डिलीट करू शकता. म्हणजे या डिलीट सेल मधून सुद्धा तुम्हाला रो किंवा कॉलम डिलीट करता येतो. मी अप म्हटलं तर काय होणार आहे, ती डिलीट झाली ती सेल आणि खालच्या सेलवर शिफ्ट झाली. पण मग याने काय झालं, सगळं डिस्टर्ब झालं. याचे मार्क आला, त्याचे मार्क आला, आहे का नाही? कंट्रोल झेड देतो, पुन्हा अंडू कमांड. आता आपण दुसरा पर्याय बघू. डिलीट सेल राईट म्हणू, लेफ्ट म्हणू, म्हणजे लेफ्टला येऊ पुढची, मग त्याच्या पुढची सेल लेफ्टला येईल. या पद्धतीने तरी पण आपला टेबल काय झाला, डिस्टर्ब झाला. जनरली डिलीट सेल ही कमांड
वापरतच नाही कोणी, कारण की गरज पडत नाही. जर वापरली तर सगळा टेबल तुमचा डिस्टर्ब होतो. ठीक आहे. पुढे आहे इन्सर्ट. इन्सर्ट साठी 4 पर्याय दिले. इन्सर्ट अबोव, इन्सर्ट बिलो, इन्सर्ट लेफ्ट, इन्सर्ट राईट. इन्सर्ट अबोव आणि बिलो रो इन्सर्ट करण्यासाठी आणि इन्सर्ट लेफ्ट आणि राईट कॉलम इन्सर्ट करण्यासाठी. आता कर्सर ज्या पोझिशनला आहे त्या पोझिशनला इन्सर्ट अबोव जर म्हटलं तर त्या रोच्या अगोदर एक रो इन्सर्ट होणार. बघा झाला. इन्सर्ट अबोव वर क्लिक केलं. बरोबर. परत अंडू कमांड देतो, कंट्रोल झेड. आता जर तुम्ही इन्सर्ट बिलो म्हटलं तर त्या रोच्या खाली इन्सर्ट. म्हणजे तुम्हाला दोन्ही पर्याय दिले. पहिल्या वर्ड मध्ये असं नव्हतं, तुम्हाला रो सिलेक्टच करावा लागायचा आणि मग तो त्या रोच्या अगोदरच इन्सर्ट करायचा असं होतं. पण आता तसं नाहीये, तुम्हाला खाली किंवा वर हे दोन्ही पर्याय ह्या नवीन वर्डच्या व्हर्जन मध्ये दिलेत. बरं, कंट्रोल झेड देतो पुन्हा त्या जागेवर पूजा बोडके ह्या ठिकाणी आपला कर्सर हे लक्षात ठेवा. आता इन्सर्ट राईट म्हटलं मी किंवा लेफ्ट म्हटलं, लेफ्ट म्हटल्यावर लेफ्ट साइडला कॉलम इन्सर्ट झाला. बघा झाला. परत कंट्रोल झेड अंडू कमांड देतो. आता इन्सर्ट राईट कमांड देतो, राईट साइडला इन्सर्ट झाला. कॅन्डिडेटचे आपल्याला गरज होती राईट साइडला, आपला ऍड्रेस कॉलम मिस झालेला आहे म्हणून मग मी राईट साइडला इन्सर्ट केला. इथे मी टाइप करतो ऍड्रेस, खाली मुंबई, पुणे, औरंगाबाद, त्याच्यानंतर नाशिक. त्याला राईट अलाइनमेंट आले. राईट अलाइनमेंट याच्यामुळे आलं की आपण ज्याच्या अगोदर इन्सर्ट झाला त्याचं अलाइनमेंट त्याला येऊन जात असतं. मग मार्क MAR म्हणजे मराठी शॉर्टकट आहे त्याचं. मराठी, इंग्लिश, मॅथ, सोशल सायन्स, सायन्स आणि हिस्ट्री असे 6 सब्जेक्टचे आपण मार्क. आणि पहिल्या म्हणजे आपण उदाहरण घेताना टोटल मार्क घेतले होते. आता काय केलं, प्रत्येकाचे मार्क घेतले आहे ना. नाशिक, नंतर नाशिक, पुणे, लातूर, मुंबई आणि नाशिक. ठीक आहे. याला अलाइनमेंट आपल्याला सेट करायचंय. कॉलम सिलेक्ट करून लेफ्ट अलाइनमेंट. बस. आता होम टॅब वरून आपण पहिले अलाइनमेंट दिली होती, इथे लेफ्ट अलाइनमेंट आपण दिलं तर इथं लेफ्ट आलं. पण तुम्ही जर बघितलं लेआउट टॅब मध्ये तुम्ही जर गेले तर तिथं पण अलाइनमेंट आहे ना. पण अलाइनमेंटचे भरपूर प्रकार वाढलेले आहेत. काय प्रकार वाढले त्याच्यामध्ये, तर लेफ्ट 3 प्रकारचे लेफ्ट आहे. काय लेफ्ट बघू आपण. इथं कर्सर थांबू. अलाइन टॉप लेफ्ट म्हणजे त्या रोच्या टॉपला ठेवेल आणि लेफ्टला आहे. बघू आपण या कॅन्डिडेट नेमच्या बाबत आपण करून बघू. कॅन्डिडेट नेमला हे देऊ अलाइनमेंट. इथं टॉप लेफ्ट. आता टॉपला म्हणजे कॅन्डिडेट नेम मोठा बॉक्स आहे ना तो, त्या रोची हाईट जी मोठी आहे म्हणजे ज्या फॉन्ट साईज आहे त्याच्यापेक्षा जास्त आहे ना हाईट. अशा केस मध्ये काय झालं, तो त्या रोच्या टॉपला राहील. बरोबर. इथं सेंटर टॉप सेंटरला आहे, राईट टॉप राईटला आणि टॉपला राहील. तेच इथं लेफ्ट सेंटर म्हणजे त्या रोच्या सेंटरला म्हणजे यू व्हर्टिकल. आतापर्यंत आपण हॉरिझॉन्टल अलाइनमेंट बघितल्या होत्या, आता ही व्हर्टिकल अलाइनमेंट आहे. व्हर्टिकली सेंटरला आला आणि हॉरिझॉन्टली लेफ्ट. आता व्हर्टिकली आणि हॉरिझॉन्टली दोन्ही सेंटरला आला. इथं व्हर्टिकली आणि हॉरिझॉन्टली दोन्ही राईटला. त्यानंतर शेवटचा आहे बॉटम. बघा बॉटमला जाईल, लेफ्ट साइडला राहून बॉटमला राईट. इथं सेंटरला सेंटर बॉटम राईट बॉटम. समज अशा पद्धतीने. मग आता आपल्याला ह्या रोला अलाइनमेंट द्यायचीच होती पहिल्या हेडिंगच्या रोला. काय द्याल मग, कोणती चांगली दिसेल सांगा बरं. कोणती चांगली दिसेल, सेंटर लेफ्ट. बरोबर, सेंटर लेफ्ट म्हणजे त्या रोच्या सेंटरला राहिलं पाहिजे. आता सिरियल नंबर ऑलरेडी 2 लाईन मध्ये आहे डिवाइड, त्याच्यामुळे त्याच्यावर काही इफेक्ट झाला नाही, कारण की त्याच्या हाईट एवढाच रो आहे, त्या टेक्स्ट एवढाच हाईट आहे त्या रोची, त्यामुळे तो काही वर खाली होणार नाही. पण बाकीचे ज्यांची हाईट कमी आहे म्हणजे त्या टेक्स्ट वर त्या हेडिंग वर काय झालं, इफेक्ट झाला. सेंटर घेण्याऐवजी तुम्ही लेफ्ट घेऊ शकता. लेफ्ट एक चांगला ऑप्शन आहे इथं, लेफ्ट सेंटर. बघा
हा एक चांगला ऑप्शन आहे लेफ्ट सेंटर. ठीक आहे, समजलं. मग व्हर्टिकल अलाइनमेंट हा म्हणजे दिसायला लागलं ना, आता हेडिंग चांगलं दिसायला लागलं, आणखी चांगलं दिसायला लागलं हेडिंग. बर, पुढे आपण बघत होतो केला एक कॉलम. आता एक रो राहिला आपला इन्सर्ट करायचा. इन्सर्ट करायचा तर 6व्या रोवर मी ठेवला आणि इन्सर्ट अबव म्हटलं, किंवा 4थ्या रोवर ठेवा आणि इन्सर्ट बिलो म्हणा. कोणती एक पर्याय तुम्ही निवडू शकता. मग इथं 5 नंबर शुभम माने सिन्नर. किती मार्क द्यायचे याला? 10. हुशार आहे तू. असं काय करतो? 80 मार्क, 75 मार्क, नंतर इथं 98 मॅथला. हा मॅथ मध्ये खूप हुशार येतो. सोशल सायन्स 67 मार्क, इथं थोडासा कमी आहे सोशल सायन्स त्याचं. 80 मार्क, इथं 72. एकदम म्हणजे हुशार. त्याला मार्क किती पडले विचार, किती पडले 10वीला? अरे सांग ना. 75. बरं, मग आहे का नाही हुशार? बर, झालं. केला एक रो ऍड केला. जो मिस झाला होता तो रो आपण काय केला, ऍड करून घेतला. एक कॉलम आपला मिस झालेला होता ऍड्रेसचा कॉलम, तो पण आपण टाकून घेतला टेबल मध्ये. बरोबर. आता अजून 2 कॉलम मिक्स आहे आपले. कोणते कोणते? एक टोटल मार्क्स आणि पर्सेंटेज. टोटल मार्क्स आणि पर्सेंटेज. मग मी जातो इथं ह्या रोवर मी ह्या कॉलमवर मी कर्सर ठेवतो आणि इन्सर्ट राईट म्हणतो. परत इन्सर्ट राईट म्हटलं, 2 कॉलम आले माझे. आले. मग इथं मी टाकतो टोटल मार्क्स. बघा, ज्यावेळेस तुम्ही नवीन रो किंवा कॉलम ऍड करता तर त्याची जी राईट मार्जिन आहे तो त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक ऍडजस्ट करतो. बरोबर. टोटल मार्क्स पर्सेंटेजला मी काही जास्त टाईप करत नाही, फक्त PR टाईप केलं. आता याची अलाइनमेंट वरती आहे, मग मी पुन्हा एकदा त्याला सिलेक्ट करतो आणि सेंटर लेफ्ट ही अलाइनमेंट देतो. दिसतंय माझं, छान दिसतंय. आता मला टोटल काढायची म्हटलं की घ्या कॅल्क्युलेटर आणि बसा करत, आहे ना. त्याच्याऐवजी आपल्याकडे वर्ड मध्ये एक फॉर्म्युला म्हणून ऑप्शन आहे बघा, इथं फॉर्म्युला. बरोबर. पण हा फॉर्म्युला इथं दिला मी. पहिल्याची टोटल काढायची, फॉर्म्युला वर क्लिक केलं, आला फॉर्म्युला इक्वल टू सम लेफ्ट, ऑटोमॅटिक फॉर्म्युला येऊन गेला तिथं. आता मी फक्त ओके म्हणतो, झाले 284 मार्क. मला टोटल करत बसायची गरज पडली का? नाही. खालच्या याच्यावर गेलो, पुन्हा फॉर्म्युला म्हटलं. आता तिथं आलं सम अबाऊ. काय आलं? अबाऊ. ओके म्हटलं, त्याने वरची मार्क खालच्याला घेतली, म्हणजे वरची टोटल. जनरली या फंक्शन मध्ये फॉर्म्युल्यामध्ये तो वरची टोटल घेतो. आता पहिल्या कॅन्डिडेटच्या वेळेस वरती काहीच नव्हतं म्हणून त्याने लेफ्टची घेतली बाय डिफॉल्ट. पण तुम्ही त्याला सांगू शकता ना, मला वरची नकोय, मला लेफ्टची पाहिजे ते. मग फॉर्म्युला म्हटलं, इथं अबाऊच्या ठिकाणी तुम्ही लेफ्ट करून घ्या, कंस तसाच ठेवायला लागेल तुम्हाला, लेफ्ट, आणि ओके म्हणा. आली 245. पण याच्यापेक्षा सोपा मार्ग आहे ना, प्रत्येक वेळेस लेफ्ट करा. खालून टोटल करू देऊ ना आपण, खालच्याची टोटल करू बघा. फॉर्म्युला बाय डिफॉल्ट लेफ्ट येऊन गेला, काही वरती काही नाही ना त्याच्या. ओके, परत इथे गेलो, फॉर्म्युला ओके, इथं फॉर्म्युला टाकला, ओके म्हटलं, फॉर्म्युला ओके, फॉर्म्युला लेफ्ट. लक्ष ठेवायचं फक्त, कारण की आता 245 जी टोटल आलेली त्याच्या खाली जर तुम्ही फॉर्म्युला वापरला तर तो वरची टोटल घेईल, लक्षात ठेवा. बघा, जर तुम्ही असंच करत गेले डायरेक्ट ओके दिलं, आता इथं अबाव आलंय का अबाव, आता इथं ओके दिलं, 529 मार्क. तेवढे मार्क पण नाही तरी पण 529 आले. बरोबर. इथं आपल्याला मी डिलीट करतो, डिलीट करून पुन्हा फॉर्म्युला इथं तुम्हाला लेफ्ट म्हणावं लागेल. लेफ्ट असं टाईप केलं मी, ओके म्हटलं, लेफ्ट कडची टोटल त्याने घेतली. पर्सेंटेज काढायला काही फॉर्म्युला नाही, तिथं फक्त एकच फॉर्म्युला आहे.
बरं, मग मला मॅन्युअलीच काढावं लागेल, मी मॅन्युअली काढून घेतो. 6 सब्जेक्ट कॅल्क्युलेटर आणलं, 284 डिवायडेड बाय 6 47.33. बघा आता त्या कॉलम विड्थ कमी होती तर ती ऑटोमॅटिकली बाकीच्या ऍडजस्ट केल्या आणि हिला वाढवून टाकल्या, आहे का? लक्षात घ्या. पुढे याची करू पर्सेंटेज घेऊ आपण. 245 डिवायडेड बाय 6 किती आले? 40.83. पुढच्या याचे 272 डिवायडेड बाय 6 45.33. लय मार्क कमी पडले. शुभमला चांगले बघ. 272 45 तिघांना 272 45.33 45.33 302 इथं. अरे 472 शुभम आहे का? चुकला ना. 472 डिवायडेड बाय 6 78 67. हे बघा आले बरोबर 78. थोडेसे जास्त मिळाले त्याला इथं. वरती आहे का? अरे बरं इथं 302 मार्क आहे. मग 302 डिवायडेड बाय 6 50.33. 332 मार्क आहे. 332 डिवायडेड बाय 6 55.33. त्याच्यानंतर 392 डिवायडेड बाय 6 65.33. त्याच्यानंतर इथं 337 डिवायडेड बाय 6 56.17 आणि आरती गोळेचं 281. हिला सगळ्यात कमी 46.83. ठीक झाले पर्सेंट. आता बघा ज्यावेळेस आपण टाइप करत होतो कॉलम वाढत होतो त्याने काय केलं? ऑटोमॅटिकली कॉलम ऍडजस्ट करण्याचं काम केलं, कारण की पुढची टेक्स्ट बसली पाहिजे. आता ही ह्या पर्सेंटेज कॉलम मधली टेक्स्ट 2 लाईन मध्ये तो कन्वर्ट करू शकत नाही, एवढं तर त्याला समज का? तर ती पूर्ण एका पुढे एक पाहिजे. पॉइंट 33 खाली आलं तर बरोबर दिसणार. मग त्याने नेम अजून थोडा कमी केला आणि इथं जे मोठं नाव होतं ते 2 लाईन मध्ये कन्वर्ट झालं. मग अशा केस मध्ये इथं बघा काय होतंय मग प्रॉब्लेम. ही टेक्स्ट खाली आली वरती आली, म्हणजे तुम्ही फक्त हेडिंगला अलाइन केलं व्हर्टिकली, पण बाकीच्या पण टेक्स्टला अलाइन करा. मग बाकीची पण मी टेक्स्ट सिलेक्ट करतो सगळी. आता सगळ्या टेक्स्टला आपण अलाइन करतोय. लेआउट मध्ये आपली कमांड आहे, इथं ही कमांड दिली अलाइन सेंटर लेफ्ट. बघ झालं. फक्त व्हर्टिकल अलाइनमेंटचा इफेक्ट एकाच रोला फक्त झाला, बाकीच्यांना झाला का? का नाही झाला? त्यांना ऑलरेडी त्यांची साईज त्यांना गरजेची तेवढीच आहे, त्यांना जेवढी गरजेची तेवढीच आहे, त्याच्यामुळे त्यांच्यावर काही इफेक्ट होणार नाही. बरोबर. पुढे हे जे कॉलम आहे हे थोडे सेंटरला पाहिजे होते मला, मग मी वरतून तेवढेच कॉलम सिलेक्ट करतो आणि मग त्याला सेंटर ही कमांड. आता रोची हाईट आणि विड्थ आपण वाढवायचं शिकलो. मला वाटतं की थोडा सुटसुटीतपणा यावा म्हणून मग आपण काय करू, हे खालचे पण रो थोडी हाईट वाढवून टाकू त्याची. आता ऑलरेडी त्याला सेंटरला घेतलेलं आहे म्हणून मग त्या लेआउट मध्ये इथं बघा स्पेशल इथं सेल हाईट आणि विड्थ इथं दिलेलं आहे. कॉलमची विड्थ इथून आणि हाईट इथून वाढवताय. या वरच्या एरोला क्लिक केलं तर बघा वाढली बघा थोडीशी आहे. आलं. इथून पण तुम्हाला सेट करता येते हाईट. 0.03 इंच केली शीट. 0.03 छान दिसतंय ना आता. बघ आपण मग याची हाईट थोडी जास्त, कारण की ते डबल लाईन आलेली तिथं एंट्री डबल लाईन मध्ये घेतलेले असल्यामुळे. समजलं. मग कॉलमची विड्थ तुम्हाला मॅन्युअली इथून सेट करता येते. बघा हा कॉलमची विड्थ मला वाढवायची 1.2 आहे. मग इथं मी अप एरोला क्लिक केलं, वाढवली त्याने, बघा झाली ऍडजस्ट. एक जी काही 9 नंबरची कॅन्डिडेट होती ती डबल
लाईन मध्ये कन्वर्ट झाली ती ऍडजस्ट झाली. ठीक आहे, झालं हे पण समजलं. मग याच्यामध्ये काय काय बघितलं आपण, या टॅब लेआउट टॅब मध्ये आपण इथं डिलीट करायचं शिकलो, इन्सर्ट करायचं शिकलो. इन्सर्टचं समजलं तुम्हाला. त्याच्यानंतर हाईट रो कमी जास्त करण्यासाठी जी मॅन्युअल पद्धत होती माउस थ्रू, ती आपण डायरेक्ट एक्झॅक्ट पोझिशन देऊन पण आपण करू शकतो. इथं अलाइनमेंट, व्हर्टिकल अलाइनमेंट शिकलो. हॉरिझॉन्टली तर होतीच होती, फक्त इथे व्हर्टिकल अलाइनमेंट मध्ये जस्टिफायला आपण अलाइन करू नाही शकत, हे लक्षात घ्या. इथं तीनच प्रकार आहे, हॉरिझॉन्टल अलाइनमेंटचे तीनच प्रकार दिले गेले. आणि होम टॅबवर 4 प्रकार आहे, जस्टिफाय पण आहे. आणि टेबल मध्ये असाही जस्टिफायचा काही उपयोग आहे का? काहीच उपयोग नाही टेबल मध्ये, बरोबर. त्याच्यानंतर सेल मार्जिन्स म्हणून आहे. सेल मार्जिन मी तुम्हाला काल सांगितलं की आपल्याला एक सेल सिलेक्ट करायची, त्या सेलला सुद्धा सिलेक्शन एरिया आहे, त्याच्या डावीकडे आहे ना. थोडासा असं कर्सर पुढे नेला इथं ब्लॅक राईट एरो होतो, क्लिक केलं म्हणजे हा मार्जिन एरिया आहे. एवढी मार्जिन सोडल्या गेली. बर, मग आपल्याला जर ही मार्जिन कमी करायची असेल तर इथं सेल मार्जिन म्हणून पण पर्याय आहे, याच्यातून पण आपण सेट करू शकतो. मग पूर्ण टेबलची करायची आहे, पूर्ण टेबल सिलेक्ट केला, सेल मार्जिन वर क्लिक केलं. टॉप मार्जिन 0 आहे, लेफ्ट मार्जिन 0.808 आहे, ती मी थोडीशी कमी करतो, 0.04च करतो. आणि राईट मार्जिन पण 0.04 थोडीफार ठेवावं लागेल, नाही तर मग ते एकदम लाईनला चिटकते. 0 केलं तर डायरेक्ट लाईनला चिटकते. ओके म्हटलं, बघा झाली कमी. एवढी आपल्याला डोळ्यांना दिसत नाही, पण मग तुम्ही जर डायरेक्ट 0 केली तर तुम्हाला समजेल. बघा इथं 0 करू डायरेक्ट. ओके म्हटलं, बघा डायरेक्ट लाईनला चिटकली. बरोबर, अशी नको, थोडीशी तरी लेफ्ट आणि राईट ठेवा. 0.2 तरी ठेवा, 0.02 म्हणजे खूप जाईल. आणि इथं पण 0.02. ओके म्हटलं. आणि आपल्याला जास्तीत जास्त डाटा बसवायचा आहे टेबल मध्ये, अजून एखादा कॉलम ऍड करायचा आहे तर आपल्याला जागा लागेल ना. बरोबर, जागा तयार झाली. मग आपल्याला सिरियल नंबर पण बदलला, सिरियल नंबर मध्ये पण जागा झाली. तर याला सेंटरला करून घेतो मी. मला सेंटर अलाइनमेंट केली, दिसतंय आता छान टेबल आपला. समजलं इथपर्यंत? काय काय बघितलं? डिलीट बघितलं, इन्सर्ट बघितलं, अलाइनमेंट बघितल्या, नंतर मग आपण रोची हाईट विड्थ कमी करण्याचं बघितलं. आता याच्यामध्ये आणखी एक काही स्पेशल कमांड्स आहे बघा, मर्ज सेल, स्प्लिट टेबल, अशा कमांड्स आहे. काय होतं याने? समजा हे मार्क स्टेटमेंट, हे जे हेडिंग आहे, हे हेडिंग मी टेबलच्या बाहेर टाकलं, ते मला टेबल मध्येच घ्यायचंय तरी घेता येत. आपण या ज्या कमांड्स आहेत, या कमांड आपण नंतर बघू. त्याच्या अगोदर सॉर्टिंगची कमांड. पहिले सॉर्टिंग टाक. आता याच्यात पहिला नंबर आला कोणाचा हे बघायचं आपल्याला. मग आपल्याकडे सॉर्टिंग आहे. या सॉर्टिंग मध्ये आपण इथून सॉर्ट म्हटलं. आता कोणावाईज सॉर्ट करायचं, त्याच्यात फक्त कर्सर ठेवायचा आणि सॉर्ट म्हणायचं. आली कमांड. सिरियल नंबर ऑटोमॅटिक तिथे येऊन गेला. इथं सिरियल नंबर आला. सिरियल नंबर नाही, मला काय पाहिजे ते, तर टोटल मार्क्स, पर्सेंटेज पाहिजे. पर्सेंटेज काय नंबर प्रकार आहे त्याचा? पुढे प्रकार आहे असेंडिंग डिसेंडिंग. काय असेंडिंग डिसेंडिंग? कोणत्या ऑर्डरने? जर पहिला नंबर बघायचा आहे तर डिसेंडिंग ने करावं लागेल. बघा डिसेंडिंग निवडलं, ओके म्हटलं, म्हणजे सगळ्यात जास्त पर्सेंटेज असणारा टॉपला. बघ आला शुभम माने टॉपला. काय त्याच्यानंतर आपल्याला समजा कॅन्डिडेटचे नाव वाईज करायचे, याच्यात कर्सर कुठेही ठेवा, सॉर्ट कमांड द्या, सॉर्टचा डायलॉग बॉक्स येईल. इथं ज्याच्या वाईज करायचे त्या ते फील्ड सिलेक्ट करा. कॅन्डिडेट नेम, आता कॅन्डिडेट नेम वाईज अल्फाबेटिकली पाहिजे, म्हणजे A to Z वाईज, म्हणून असेंडिंग द्यावं लागेल. ओके म्हटलं. बघा आरती गोळे सर, अस्मिता. आता याच्यात तो काय करतो, ए ने सुरू होणारे 2 नावं आहेत, मग त्यांचं सॉर्टिंग सेकंड कॅरेक्टर म्हणून करतो. आरतीचा आर अगोदर येतो, एस नंतर येतो, म्हणून अस्मिता खाली.
बरोबर, समजलं? मग हे बघा, एस ने सुरू होणारे 2 कॅन्डिडेट, मग त्याने तिसऱ्या कॅरेक्टरवर सॉर्टिंग केलं. कितव्या? तिसऱ्या. एस एच हे दोन्ही कॅरेक्टर सारखे, मग आर पहिले आला आणि यू नंतर आला, म्हणून शुभम खाली गेला. ठीक आहे. आता आपण मराठी या फील्डवर सॉर्टिंग करू. मराठीच्या फील्डवर सॉर्ट म्हटलं, इथं मराठी निवडलं. हा, पण याच्यामध्ये एक पर्याय आहे बरं का, हे बघा खाली हे 2 एक ऑप्शन आहे, माय लिस्ट हॅज. इथं बाय डिफॉल्ट हेडर रो असं सिलेक्ट आहे. हे कधी कधी नो हेडर रो असं होऊन जात. मग त्यावेळेस तो काय करतो, सगळं सॉर्ट करून टाकतो. आता मी तुम्हाला दाखवतो. आपण सॉर्टिंग म्हटलं, त्याच्यामध्ये कॅन्डिडेट नेम वाईज सॉर्टिंग करू आणि इथून नो हेडर रो म्हणून काय म्हटलं, नो हेडर रो. ओके म्हटलं. काय झालं, हेडिंग सुद्धा सॉर्ट केलं त्याने. म्हणजे आपल्या टेबलमध्ये हेडिंग आहे का नाही हे बघायचं, ते त्याला सांगावं लागतं. हेडिंग आहे आमच्या कॉलम टेबलमध्ये, मग तो पहिला रो सोडून बाकीचे सॉर्टिंग करतो. आणि तुम्ही सांगितलं आमच्या टेबलमध्ये हेडिंग नाहीच आहे, मग तो सगळ्याच रोला काय करतो, सॉर्ट करतो. मग त्याने हेडिंग सुद्धा सॉर्ट करून टाकलं. कंट्रोल झेड कमांड देतो, अंडू काम देतो, म्हणजे परत जागेवर येणार आहे तो. ठीक आहे. आता याला काय परत रिपीट तुम्हाला दुसरी काही सॉर्टिंग कमांड नाही. बर, समजलं? मग हेडर रो, नो हेडर रो. पण तुम्ही जर टेक्स्ट खालची एवढीच सिलेक्ट केली, हे बघा आता वरच सिलेक्ट केलंय का काय, नाही. मग आता मी सॉर्ट कमांड दिली. सॉर्ट कमांड दिल्यावर आता इथं मी नो हेडर रो ठेवलं तर चालणार, नो हेडर रो. पण मग इथं काही हेडिंग आले नाही, कॉलम 1 कॉलम 2 असा. मग मला पहिल्या कॉलम वाईज करायचंय. कॉलम 1 म्हटलं, बघा त्याने पहिला कॉलम म्हणजे कोणता आहे, सिरियल नंबर, त्याच्या वाईज सॉर्टिंग केलं. बरोबर, त्याच्या वाईज आपण सॉर्टिंग झालेलं आहे. आता आपण मराठी ह्या मार्कांवाईज सॉर्टिंग करू. मराठीत कोण टॉपला आलं ते बघू आपण. सॉर्ट. आता मी हेडर रो इथं घेतो. एक लक्षात घ्या, इथं एक तुम्ही सिलेक्शन केलं, टेबलचं सिलेक्शन करा किंवा नका करू, तो ऑटोमॅटिक पूर्ण टेबल सिलेक्ट करून घेतो. पण तुम्ही जर त्याचा काही पार्ट सिलेक्ट केला तर मग तेवढ्यालाच सॉर्टिंग करतो, हे लक्षात ठेवायचं. एक तर तुम्ही पूर्ण टेबल सिलेक्ट करा किंवा मग कर्सर त्याच्यात ठेवा, बाकी काहीच उद्योग करू नका. तुम्ही जर हेडिंग टाकलं नाही आला तर मग तुम्हाला सिलेक्शन करणं गरजेचं राहील, हे लक्षात घ्या. कारण की 2 हेडिंग होतील. समजा मार्क स्टेटमेंट हे एक मेन हेडिंग टाकलं, टेबल मध्येच टाकलं, तर मग 2 हेडिंग झाले ना. मार्क स्टेटमेंट एक आणि सिरियल नंबर कॅन्डिडेट नेम हे एक हेडिंग. त्याच्यामुळे मग तो कोणतं हेडिंग पकडणार, तो मार्क स्टेटमेंट जो वरचं पकडणार, मग सॉर्टिंग करणार नाही व्यवस्थित. लक्षात. आता पुढे जाऊ आपण. आपल्याला काय बघायचंय, मराठी वाईज आपण सॉर्टिंग करू. सॉर्ट, इथून कॉलम घेतला मराठी आणि डिसेंडिंग ऑर्डर. ओके म्हटलं, बघा झालं सॉर्टिंग. 87 मार्क श्रद्धा चव्हाण, नंतर शुभम माने, त्या पद्धतीने. आता प्रश्न आला 35 चा. आता या दोघांचं भांडण झालं, निशा गोळसे, आरती गोळेसर. आरती गोळेसरचं म्हणणं मी वरती पाहिजे होते, बरोबर आहे तिचं, का तर तिला पर्सेंटेज जास्त आहे का. बघा बरं, निशा गोडसे पेक्षा पर्सेंटेज जास्त आहे, 46%. काहीतरी क्रायटेरिया लावला पाहिजेत ना, मग सेकंड क्रायटेरिया पाहिजेत ना वरती घेण्यासाठी. सारखे मार्क आले तर मग कोणता क्रायटेरिया वापरायचा, तर पर्सेंटेजचा क्रायटेरिया वापरू आपण. ठीक. परत आता आपण सॉर्टिंगची कमांड देऊ. सॉर्ट कमांड म्हटलं, सॉर्ट मराठी डिसेंडिंग ऑर्डर, आणि मग अजून सेकंड क्रायटेरिया आपण इथं देणार पर्सेंटेज आणि डिसेंडिंग ऑर्डर. म्हणजे जर मराठीमध्ये
सारखे मार्क आले तर त्या सारख्या मार्क वाल्यांचं सॉर्टिंग कोणावर करायचं? पर्सेंटेजवर. फक्त तेवढ्यांच होईल, बाकीच्यांचं नाही होणार. ओके, बघा आता आरती गोळे सुरू झाली, खुश झाली बघा, आहे का? समजलं मग सॉर्टिंग. त्याच्यामध्ये आणखी पण पर्याय बघा, सॉर्टिंग मध्ये अजून देन बाय आहे, म्हणजे पर्सेंटेज पण त्या दोघींचे सारखे असेल तर मग अजून समजा मराठीचे मार्क पण सारखे, पर्सेंटेज पण सारखे, मग अजून तिसऱ्या फील्डला पण आपण जाऊ शकतो. तिसरं फील्ड पण आपण तिथं देऊ शकतो. पण तिसरं फील्ड तेव्हाच काम करेल दोन्ही सारखे असेल तरच तिसऱ्या फील्ड वर सॉर्टिंग होईल, अदरवाईज तिसऱ्या फील्ड वर सॉर्टिंग होणार नाही. इथं बाकीच्यांचं सॉर्टिंग झालं का त्या दोघींच झालं सॉर्टिंग. समजलं? मग सॉर्टिंग महत्वाची कमांड होती. मग परत मी मला हे काही चांगलं दिसत नाही, सिरियल नंबर वाईज पुन्हा सॉर्टिंग करून टाकतो. सॉर्ट कमांड पहिले, परत सिरियल नंबर मी निवडला. आता इथं मला अंडू कमांड द्यायला चान्स आहे का? आहे का चान्स? अंडू कमांड देऊ शकतो, पण मग सिरियल नंबरवर सॉर्टिंग किती वेळ झाला तेवढं मागे जावं लागेल. त्यापेक्षा तुम्ही त्याच्या वाईज सॉर्टिंग करून टाका ना, किंवा ही फाईल तुम्ही क्लोज केली परत ओपन केली, मग त्यावेळेस अंडू कमांड चालणार आहे का? नाही चालणार, बरोबर. ही फाईल क्लोज केली, आता मी हे सॉर्टिंग केलं, आता हे डिसेंडिंगने झालं, मला सॉर्ट असेंडिंगने पाहिजे होतं, असेंडिंग बघा झालं असेंडिंगने. ही फाईल मी क्लोज केली, मी समजा नेम वाईज सॉर्टिंग केलंय, मग ते सिरियल नंबर पण बघ, आणि पूर्ण फील्ड बदलता बरं का, फक्त नाव नाही बदलत, हे लक्षात. हा, पण तुम्ही फक्त नावाचा कॉलम जर सिलेक्ट केला फक्त नावच बदलेल बरं का, एक लक्षात घ्या. लेआउट, सॉर्ट, बघा कॅन्डिडेट नेम, ओके. आता त्याने पूर्ण सिलेक्ट करून घेतलं बाय डिफॉल्ट, पण बऱ्याच वेळेस काय होतं, तो सिलेक्ट करत नाही, मग फक्त तेवढाच कॉलम काय होणार, सिलेक्ट हे होणार, तेवढाच सॉर्ट होतो. मग तसं जर झालं, एकच कॉलम जर सॉर्ट झाला, एक्सेल मध्ये होतो, वर्ड मध्ये तो सगळा घेतो सिलेक्ट करून, पण असं झालं तर काय होईल, याचे मार्क त्याला, त्याचे मार्क या होतील का? त्याच्यामुळे सॉर्टिंग करताना कधी सगळ्या फील्ड वाईज एक तर पूर्ण टेबल सिलेक्ट करा, नाही तर सिलेक्टच करू नका, कर्सर ठेवा फक्त. आता मला द्यायचं हेडिंग वरती, हे मार्क स्टेटमेंट जे टेबलच्या बाहेर हेडिंग आहे ते मला मध्ये घ्यायचंय, टेबलच्या मध्ये. मग मी एक रो वरती इन्सर्ट करतो, इन्सर्ट अबव म्हणतो, झाला इन्सर्ट वरती. मग मला इथे हेडिंग द्यायचं, मग कुठं टाईप करू, इथं करू, कुठं करू, सेंटरला आलं पाहिजे ना ते हेडिंग. मग त्याच्यासाठी आपल्याकडे एक मर्ज म्हणून कमांड आहे. ही कमांड काय करते, अनेक सेल, हे सगळं मी सिलेक्ट करतो, या टोटल 8-10 सेल असतील, त्या 8-10 सेलची एकच सेल तयार करणार, मर्ज सेल जर म्हटलं. पण त्यासाठी त्या सगळ्या सेल जेवढ्या मर्ज करायच्या त्या सिलेक्ट केल्या पाहिजे, केल्या. मग आता मी इथं मार्क स्टेटमेंट असं देतो, मग त्याला मी सेंटर अलाइन घेतो. त्याचा वाटल्यास आपण थोडासा चांगली, म्हणजे आपलं मेन हेडिंग आहे म्हणून अजून थोडासा फॉन्ट वाढवू, कलर चेंज करू, जा दिसताय, टेबल चांगला दिसतोय मग, बरोबर आहे का नाही? आणखी काय कमांड आहे बघू लेआउट मध्ये. मर्ज सेल जशी तशी स्प्लिट सेल आहे. ही स्प्लिट सेल काय काम करते, समजा पुन्हा मला नकोय, मला जसं तसं पाहिजे होतं, तर पुन्हा मी इथे स्प्लिट सेल कमांड देऊ शकतो. मग तो म्हणतो किती स्प्लिट, किती कॉलम मध्ये करायची, म्हणजे परत विभाजन करेल त्या सेलचं. एका सेलचं विभाजन करण्यासाठी त्या स्प्लिट सेलचा उपयोग आहे. मग किती कॉलम, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11, 11 कॉलम म्हटलं, ओके म्हटलं, बघा 11 कॉलम मध्ये ती काय झाली, डिवाइड झाली. एक मिनिट, कंट्रोल झेड, हे पहिले डिलीट करतो, मग 11 कॉलम मध्ये तिला स्प्लिट करतो 11. पण खालच्या कॉलमशी मॅच झाली कधी नाही झाली, मग तुम्हाला ती मॅन्युअली मॅच करून घ्यावी लागेल. कशी करणार मग मॅन्युअली मॅच, इथे गेलो, असं ड्रॅग करा, इथं जा, इकडे ड्रॅग केली,
इकडे पहिले इकडून सुरुवात करू. पण हे अवघड टास्क. मी आता एवढं केलं, बाकीचं काही मी करत नाही. आपल्याला स्प्लिट कमांड बघायची होती, फक्त स्प्लिट केलं. काही काही जे हेडिंग्स असतात त्याला परत सब हेडिंग पण असतात. उदाहरणार्थ मराठी मार्क, हे आपले मॅथचे मार्क. मॅथचे मार्क पूर्ण 100 पैकी असतं का? नाही. प्रॅक्टिकलचे मार्क असतात 20 पैकी आहे ना काहीतरी, प्रॅक्टिकल आणि असाइनमेंट फायनल पेपर. बर, मी इथं पहिले आता परत त्याला मर्ज करून टाकतो. त्याचं सेंटरला मार्क स्टेटमेंट हे नाव घेऊन टाकतो. त्याचा फॉन्ट वाढवू आपण थोडासा, 16 करू, बोल्ड करू, रेड अंडरलाईन रेड करू. चल ठीक आहे, छान दिसतंय. आता मला मॅथला इथं 2 कॉलम्स टाकायचे. कसे टाकणार मग 2 कॉलम्स? त्याच्या अगोदर मला एक रो इन्सर्ट करून घ्यावा लागेल. बघा, लेआउट, इन्सर्ट, अबाउट घेतला. इथं इन्सर्ट अबाउट घेतला का मग मला ह्या सेलला मला 2 याच्यात डिवाइड करावं लागेल. मग तुम्ही काय करणार? स्प्लिट सेल 2. मग झाली का 2 याच्यात? मग इकडं प्रॅक्टिकल आणि इथं थेअरी. मग याच्या प्रत्येक सेल तुम्हाला 2 याच्यात डिवाइड करावं लागेल. मेन हेडिंग एका याच्यात. मग तुम्ही म्हणाल आता इथे एक कॉलम एम्प्टी दिसतंय, मग याला परत तुम्ही असं मर्जिंग करू शकता. या दोन्ही सिलेक्ट करा, मर्ज करा, हे दोन्ही सिलेक्ट करा, मर्ज करा, हे दोन्ही करा, मर्ज करा. बघा, झालं. अशा पद्धतीने तुम्हाला ते स्प्लिट करता येईल. समजलं? मग 2 नंतर करायचं असेल, तुम्ही अगोदरपासूनच तुमचं प्लॅनिंग पाहिजे त्या पद्धतीने. म्हणजे मग तुम्हाला मध्ये टेबल डिस्टर्ब होणार नाही. टेबल डिस्टर्ब होईल का? नाही होणार. त्याच्यानंतर आता मी अंडू करतो. जे काही प्रोसेस केली होती मी ती काढून टाकतो. मला नकोय मॅथचे एकच सब्जेक्ट आहे माझ्याकडे सध्या, असं आपण पकडू. बरं, अंडू कमांडने मी सगळ्या ज्या कमांड दिल्या होत्या त्या रिमूव्ह झाल्या. पुढे आता आपलं काय राहिलं? फॉर्म्युला झाला, ड्रॉ टेबल पण आपण बघितलेलंच आहे, इन्सर्ट झालं. स्प्लिट टेबल. टेबलचे 2 भाग करायचे, समजा डिवाइड करायचा टेबल. आता इथून पुढचा टेबल वेगळ्या पेजवर किंवा वेगळा झाला पाहिजे, तर इथं स्प्लिट टेबल कमांड आहे. कर्सर माझा 4 नंबर 5 नंबरवर होता, त्याने 5च्या अगोदर पासून त्या टेबलला तोड. स्प्लिट टेबल हे कधी होतं? तर ज्यावेळेस तुम्ही 2-3 पेजचा टेबल तयार होतो त्यावेळेस तुम्ही त्याला स्प्लिट करून परत हेडिंग त्याला घेऊ शकता. त्यानंतर लेआउट मध्ये हेडिंग नाही, याच्यात नाही, हेडर रो नाही. रिपीट रो. बघ, याला मी सिलेक्ट केलं. इथे एक रिपीट हेडर रो म्हणून ऑप्शन आहे. हे दोन्ही केले सिलेक्ट. मधला घेत नाही, हे दोन्ही सिलेक्ट केले मी आणि रिपीट हेडर रो म्हटलं. बघा, रिपीट झाला. दिसला ना? नाही दिसला, कुठंच दिसत नाही. रिपीट झालेला कुठंच दिसत नाही. दिसला का? नाही. तो केव्हा दिसेल एक लक्षात घ्या, ज्यावेळेस हा टेबल 2 पेजवर डिवाइड होईल, म्हणजे त्याचा डाटा वाढत जाईल. बघा, मी वाढवतोय त्याच्यामध्ये रो वाढवतोय. बघ, झाला. त्या कमांडचा इफेक्ट ज्यावेळेस 2 पेज मध्ये टेबल असेल तरच तो दिसेल, नाहीतर दिसणार नाही. बघू, आता काढून टाकू आपण. वरती गेलो मी, सिलेक्ट केले दोन्ही रो आणि इथून रिपीट हेडर रो काढून टाकला ऑप्शन. आता खाली जाऊ आपण. गेला म्हणजे त्या कमांडचा अर्थ काय? जर 2 पेज मध्ये हा टेबल गेला, 2 किंवा 2 पेक्षा जास्त टेबल पेज मध्ये गेला, तर हा रो
हे जे 2 रो हे परत तू रिपीट कर, प्रत्येक पेजवर रिपीट कर, असा त्याचा अर्थ झाला. गरजेची आहे का नाही ही गोष्ट? आता समजा तुम्ही असं प्रिंट काढलं तर हा कॉलम दुसऱ्या पानावर जर पाहत असेल एखादा तर हा कॉलम कशाचा आहे, हा कशाचा आहे, काय समजणार? बरोबर. म्हणजे महत्वाची कमांड आहे ती, हे लक्षात घ्या. ठीक आहे, झालं. पुढे जाऊ आपण आपल्या डिझाईन टॅब कडे. डिझाईन, दोनच मिनिटं, जास्त नाही येतो. डिझाईन आपण डिझाईन ऑलरेडी केलेला आहे. या बघा, याला शेडिंग दिलेला आहे. या बघा इथे शेडिंग कमांड आहे ना. बॉर्डर कमांड आहे, बॉर्डर की शेड करायची आपण शिकलेलो आहोत. बरोबर. याच्यात काय एक्स्ट्रा आहे फक्त, तर इथं काही रेडीमेड डिझाईन्स दिलेल्या आहेत टेबलच्या, त्या डिझाईन तुम्हाला अप्लाय करता येतात. याच्यात बाकी काही नाहीये. तुम्ही बॉर्डर आपण पहिल्याच प्रॅक्टिकल मध्ये शिकलो, मग एवढ्या एका कमांड साठी आपण पुढच्या प्रॅक्टिकल कडे जायचं, पुढच्या दिवशी जायचं का? नाही. बरोबर. मग तुम्ही या ठिकाणाहून रेडीमेड डिझाईन सिलेक्ट करू शकतात टेबलच्या. बघा आहे ना, जसं पाहिजे तसं तुम्हाला डिझाईन करता येईल. याच्यामध्ये पहिला रो, पहिल्या कॉलमला वेगळं डिझाईन पाहिजे ते वेगळं डिझाईन मिळेल, या असं पाहिजे ते याच मिळेल, आहे ना. समज याच्यामध्ये फक्त एवढीच गोष्ट एक्स्ट्रा आहे. बाकी तुम्ही शेडिंग कमांड आपण मागच्याच प्रॅक्टिकल मध्ये बघितली. बॉर्डर कसे सेट करायचे ते पण बघितलंय. हे बघा इथं बॉर्डर मध्ये सगळे प्रकार आले बघा, ते बॉटम बॉर्डर, ऑल बॉर्डर आहे का नाही. जे होम टॅब वर होते इथं होम टॅबला या बॉर्डर मध्ये, तेच इथं डिझाईन मध्ये. काही बदल आहे? काहीच बदल नाहीये, लक्षात घ्या. साईज आहे, लाईनची साईज आपण सेट करू शकतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपला हे लेआउट आणि डिझाईन हे दोन्ही टॅब आपले कंप्लीट झाले. कारण की डिझाईन टॅब मधल्या काही कमांड आपण ऑलरेडी पहिल्या प्रॅक्टिकल मध्येच घेतल्या होत्या, त्यामुळे आपल्याला डिझाईन टॅब जास्त एक्सप्लेन करायची गरज पडली नाही. फक्त रेडीमेड टेबलचे जे फॉर्मॅटिंग आहे ते तुम्ही फक्त इथून निवडू शकतात. रेडीमेड टेबल स्टाईल्स म्हणून ऑप्शन आहे. अजून हजेरी बाकी आपली. आता आजच्या प्रॅक्टिकल मध्ये आपण इथं थांबतोय. तुम्ही पण प्रॅक्टिकल करताना एक लक्षात घ्या, गडबड करू नका. प्रॅक्टिकल तुम्हाला या पद्धतीने 6 सब्जेक्ट घ्या तुमच्या मनाने. हो, मनानेच करायचे, रेडीमेड नाही. मार्क तुमच्या मनाने घ्या. तुमचं पण स्वतःचं नाव घ्या, जास्त मार्क देऊन टाका. आउट ऑफ द्या, पण त्याच्यापेक्षा जास्त नका देऊ.